हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे होम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन टॅग। क्वेश्चन टॅग आपल्याला इंग्लिश बोलता यायसाठी सुद्धा खूप कामाचा असतो, म्हणून आपण आज क्वेश्चन टॅग शिकणार आहोत। क्वेश्चन टॅग पूर्ण शिकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन टॅग मधलं सगळंच सगळं क्लिअर होईल आणि क्वेश्चन टॅगच्या सर्व टाइप सुद्धा क्लिअर होतील। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता क्वेश्चन टॅगची डेफिनेशन बघायच्या आधी थोडंसं क्वेश्चन टॅग म्हणजे काय ते समजून घेऊ आणि मग डेफिनेशनने त्याची डिटेल घेऊन घेऊ। क्वेश्चन टॅग म्हणजे काय? समजा मी एक वाक्य बोललो, तो डॉक्टर आहे, नाही का? म्हणजेच मी पहिले एक सेंटेन्स पूर्ण केला आणि मग त्याच्यानंतर नाही का वापरलं, म्हणजेच मला कन्फर्म करायसाठी नाहीचा वापर करावा लागला, म्हणून तो काय असेल तर क्वेश्चन टॅग असेल। वाक्य पूर्ण केलं आणि मग त्या वाक्याचाच मी काय केला तर प्रश्न तयार केला, म्हणून तो काय असेल तर क्वेश्चन टॅग असेल। ओके, मग आता याची डेफिनेशन काय आहे? अ क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन। अ क्वेश्चन टॅग is a short question. A question tag is a short question added at the of a sentence, end of a usually confirm or check information, confirm or check information of check information। आता क्वेश्चन टॅग म्हणजे एक लहानसा एक प्रश्न असतो, ज्याच्यात की आपण काय करतोय, एक सेंटेन्स एंड होताना त्याच्यात एक प्रश्न ऍड करतोय, जसं की तो शिक्षक आहे। आता हा काय झाला तर माझा एक प्रश्न तयार झाला, तो शिक्षक आहे, पण मी पुढे म्हणलं नाही का? तो शिक्षक आहे, नाही का? मी वरतून आहे का नाहीये तो प्रश्न काय करतोय विचारतोय वाक्य संपल्यानंतर, म्हणून तो काय असेल तर क्वेश्चन टॅग असेल याच्या डेफिनेशन नुसार। मग आता समजा मी म्हणलं ही इज युअर ब्रदर, ही इज, एक्झाम्पल देतोय मी फक्त, युअर ब्रदर। मग आता काय घेतला मी तर सेंटेन्स घेतला, तो तुझा भाऊ आहे। मग आता मला कन्फर्म करायचंय आहे का नाहीये, म्हणून तो तुझा भाऊ आहे, नाही का? नाही का याला आपण काय वापरू तर इजंट, ही नाही का म्हणजेच तो तुझा भाऊ आहे, नाही का? तो त्याचा भाऊ आहे की नाहीये हे आपण तिथे काय करतोय तर कन्फर्म करतोय, म्हणून तो काय असेल तर क्वेश्चन टॅग असेल। आता आपल्याला क्वेश्चन टॅग काय असतो हे चांगल्या प्रकारे समजलंय, तर आता आपण क्वेश्चन टॅगच्या टाइप्स बघूया। आता क्वेश्चन टॅगच्या टाइप्स कोणकोणत्या असतात? आता आपलं नेक्स्ट टॉपिक चालू झालेलं आहे टाइप्स ऑफ क्वेश्चन टॅग। मग आता याच्या कोणकोणत्या टाइप्स असतात तर पहिली टाइप्स म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह टॅग, पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह टॅग। आता निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह सेंटेन्सचा मराठी अर्थ होतो होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी। मग आता समजा एखाद्या वाक्यात जर नॉटचा वापर होतोय, नॉटचा कोणत्याही कामाला नाही म्हणलं जातंय तर तो काय असेल निगेटिव्ह सेंटेन्स। नॉटचा वापर होतोय, डोंटचा वापर होतोय तर तो निगेटिव्ह सेंटेन्स असेल। पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या कामाला हो म्हणलं जातंय,
म्हणजे ते तसं आहे जसं सांगितलं जातंय तो काय असेल तर पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणून पहिली टाइप्स ही पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह टॅग टू. मग आता दुसरी टाइप्स आहे, याच्यात फक्त निगेटिव्ह सेंटेन्स असेल आणि पॉझिटिव्ह टॅग असेल. निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह टॅग. आणि थर्ड नंबरची जी टाइप्स आहे ती आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, कमांड किंवा रिक्वेस्ट. इम्परेटिव्ह सेंटेन्स आपण ही एक एक टाइप्स डिटेल मध्ये कव्हर करणार आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स कमांड्स किंवा रिक्वेस्ट साठी वापरले जातात. कमांड्स किंवा रिक्वेस्ट. आणि फोर्थ नंबरची जी टाइप्स असते ती लेट्स टॅग. लेट्स टॅग ह्या झाल्या 3 आणि ही झाली 4. आणि 5 नंबरची जी टाइप्स आहे ती आहे आय एम टॅग. या सगळ्या याच्या टाइप्स असतात. तर आपली जी फर्स्ट टाइप्स आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह टॅग, याला आता आपण सुरुवात करू. तर आता आपली पहिली टाइप्स पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह टॅग. आता याची एकदा डेफिनेशन बघू आणि चांगल्या प्रकारे क्लिअर करू की हे आहे काय डेफिनेशन. आता याची काय डेफिनेशन आहे, when the main sentence, when the main sentence is positive. जो मेन सेंटेन्स आहे आपला तो काय असेल तर पॉझिटिव्ह असेल आणि याच्यानंतर we add a negative, we add a negative short question. म्हणजेच आता काय होतंय, जो आपला महत्वाचा सेंटेन्स असेल तो काय असेल तर पॉझिटिव्ह असेल आणि आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो लहानसा शॉर्ट टॅग असेल. म्हणजे जो प्रश्न होणार आहे तो एक लहानसा शॉर्ट सेंटेन्स असेल, समजा शॉर्ट क्वेश्चन, दिस इज अ शॉर्ट क्वेश्चन. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, शॉर्ट क्वेश्चन हा काय झाला तर एक टॅग झाला. तुमच्या माहिती करता मी ते टॅग लिहून देतो. आणि नंतर at the end to confirm, at the end to confirm or check information, आणि आपण काय करतोय तर कन्फर्म करून त्याची जी माहिती आहे ती आपण काय करतोय तर चेक करतोय. ओके, याचे काही एक्झाम्पल बघू. फर्स्ट एक्झाम्पल, तर याचं काय एक्झाम्पल आहे, सी इज डॉक्टर. सी इज डॉक्टर नाही अ पाहिजे, ते सी इज अ डॉक्टर. आता काय झाला तर एक मेन सेंटेन्स झाला आणि ते कॉमा करून आपल्याला काय करायचं आहे तर सी इज अ डॉक्टर, नाही का, इजंट ही. आपल्याला विचारायचंय तो डॉक्टर आहे, पण नंतर वाटलं नंतर त्यांनाच म्हणायचं नाहीये का, म्हणून तो डॉक्टर आहे, नाही का. हा एवढा आपण काय केला, जो एवढा होता ना एवढा, तो काय झाला तर मेन सेंटेन्स झाला. हा काय झाला तर मेन सेंटेन्स. आणि हा जो होता एवढा तो काय झाला तर क्वेश्चन टॅग. म्हणजेच आपण इथे काय केलं, हा जो यन आहे आणि कॉमा करून टी आहे त्याचा अर्थ काय होतोय तर इक्वल टू नॉट. हा कशासाठी वापरला जातो तर नॉट साठी वापरला जातो. म्हणजेच इजंट ही, नाही का. जो टॅग काय झाला त्याच्यात नॉटचा वापर झाला म्हणून जो टॅग आहे तो काय असेल निगेटिव्ह टॅग असेल आणि जो सेंटेन्स होता त्याच्यात तो डॉक्टर आहे
तेवढ्यात यसचा वापर झाला होता, येसचा वापर झाला होता, म्हणून तो काय असेल तर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल. म्हणजेच हा झाला जो मेन सेंटेन्स होता तो झाला पॉझिटिव्ह आणि जो टॅग होता तो झाला निगेटिव्ह, कारण त्याच्यात नाहीचा वापर आहे, नॉटचा वापर आहे. मग आता दुसरा जे पण आन्सर दिल ते तुम्ही ऐकाल. ओके, म्हणजेच अशा प्रकारे आपण विचारतो याच्यातले प्रश्न ज्याच्यात की असतो पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि टॅग जो असतो तो निगेटिव्ह असतो. एक्झाम्पल 2 बघू अजून. मग आता मला म्हणायचंय तो तुझा भाऊ आहे, मला ते कन्फर्म करायचंय, म्हणून मी म्हणेल ही इज युअर ब्रदर. पण मला कन्फर्म करायचंय की खरंच आहे की नाही, म्हणून मी पुढे नाही का याचा वापर करेल. म्हणून पुढे गेल इजंट ही. म्हणजेच हे पण काय झालं तर हा झाला पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि हा झाला इकडचा निगेटिव्ह टॅग. अशाच प्रकारे काय असतं तर पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह टॅग असतो. आता ही टाइप्स आपली क्लिअर झालेली आहे. तर आपली पुढची टाइप्स आहे ज्याच्या असेल निगेटिव्ह सेंटेन्स आणि टॅग असेल पॉझिटिव्ह. तर त्या टाइप्सला आपण आता सुरुवात करूया. तर आता आपली नेक्स्ट टाइप निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह टॅग. याच्यात काय असतं तर जो निगेटिव्ह सेंटेन्स आहे, सेंटेन्स हा निगेटिव्ह असेल आणि जो टॅग आहे तो पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच याच्यात काय आहे when the main sentence is negative and the tag is positive. म्हणजेच याची डेफिनेशन काय असेल, डेफिनेशन when the main sentence is negative, when the main sentence is negative आणि मग अजून काय असेल द क्वेश्चन टॅग, द क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग काय असणार आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणून at the end is positive. याच्यातला जो सेंटेन्स असेल, जो मेन सेंटेन्स असेल तो काय असणार आहे तर नकारार्थी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे आणि जो याच्यातला टॅग आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. एक्झाम्पल, मग आता याच्यात कसे एक्झाम्पल येतील. सी इजंट अ डॉक्टर, इज सी इजंट अ डॉक्टर. म्हणजेच याचा अर्थ काय झाला ती डॉक्टर नाही. सी आला म्हणजे काय झाला ती, याचा अर्थ झाला ती डॉक्टर नाही. पण जर मी पुढे म्हणलं इज सी, म्हणजेच याचा अर्थ काय झाला ती डॉक्टर नाही. आहे का, म्हणजेच ती डॉक्टर नाही. इथे आपण कशाचा वापर केला तर नॉटचा, इजंट एनटी म्हणजे काय झाला तो नॉट. इथे आपण वापर केला इजंटचा. हा काय झाला तर निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह. आणि आहे का म्हणजेच इथे एका प्रकारे येसचा वापर केलाय, म्हणून तो काय असेल तर पॉझिटिव्ह. म्हणजेच इथे काय तर जो मेन सेंटेन्स आहे तो आहे निगेटिव्ह आणि जो टॅग आहे तो आहे पॉझिटिव्ह. म्हणूनच याचा अर्थ झाला ती डॉक्टर नाही. आहे का, पहिल्यात आपण काय म्हणत होतो तो डॉक्टर आहे, नाही का. पण याच्यात तेच एक्झाम्पल उतरवलं तर ते काय होईल तो डॉक्टर नाही. आहे का, म्हणजेच फक्त त्याचं उलट होतंय, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतंय आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतंय. अजून एक एक्झाम्पल पाहू.
Example 2. He isn't your brother. He isn't your brother. Is he? म्हणजेच तो तुझा भाऊ नाही. आहे का? याच्यात पण काय होतोय तर जो मेन सेंटेन्स आहे तो निगेटिव्ह आहे आणि जो टॅग दिलेला इकडे तो काय असेल तर पॉझिटिव्ह असेल. अशा प्रकारे असतं निगेटिव्ह सेंटेन्स आणि पॉझिटिव्ह टॅग. तर हे सुद्धा आपलं आता क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. तर आता आपले पुढचे टाइप्स इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग आता याची काय डेफिनेशन आहे तर याची डेफिनेशन आहे व्हेन द मेन सेंटेन्स इज इम्परेटिव्ह. हा सेंटेन्स कसा असेल तर इम्परेटिव्ह असेल आणि जेव्हा मुख्य वाक्य आज्ञार्थी असेल. पहिले डेफिनेशन सांगतो पूर्ण. व्हेन द मेन सेंटेन्स इज इम्परेटिव्ह, कमांड्स, रिक्वेस्ट, ऍडवाइस, द क्वेश्चन टॅग इज युजली. आता क्वेश्चन टॅग मध्ये काय यूज होणार आहे तर क्वेश्चन टॅग मध्ये यूज होणार आहे विल यू, वॉन्ट यू आणि काही वेळा कॅन यू पण यूज होणार आहे. काही वेळा कॅन यू पण यूज होणार आहे. आणि हे कशावर डिपेंड आहे तर पोलाइटनेस वर. डिपेंडिंग ऑन पोलाइटनेस. तर याच्यात काय इम्परेटिव्ह म्हणजे आदेश दिला जातोय किंवा विनंती केली जाते. इम्परेटिव्ह म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असे सेंटेन्स जिथे विनंती केली जाते किंवा आदेश दिला जातोय तो सेंटेन्स काय असतो तर इम्परेटिव्ह सेंटेन्स असतो. आणि त्याच्या शेवटी मेन सेंटेन्सच्या शेवटी विल यू, वॉन्ट यू आणि काही वेळा कॅन यू असे सेंटेन्स वापरलेले असतात. याचा एक्झाम्पल बघू मग आता. ओपन द विंडो, विल यू ओपन द विंडो. ओपन द विंडो, विल यू. म्हणजेच आता याचा अर्थ होतो खिडकी उघडशील का? खिडकी उघडशील ना. आता हा काय करतोय हा सेंटेन्स काय करतोय तर एक आदेश देतोय. खिडकी उघडशील ना हा काय झाला तर एक आदेश झाला. हा एक आदेश झाल्यामुळे हा सेंटेन्स काय असेल तर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल. आणि मग विल यू वापरला गेलाय आणि प्रश्न विचारला गेलाय तो खिडकी उघडशील ना. म्हणून तो काय झाला तर क्वेश्चन टॅग झाला कारण हा पण काय आहे तर एक प्रश्नच आहे. एक्झाम्पल 2. तर दुसरं एक्झाम्पल आहे हेल्प मी, वॉन्ट यू. हेल्प मी, वॉन्ट यू. तर याचा अर्थ काय झाला आपण काय झाला तर एक क्वेश्चन झाला. म्हणून तो काय असेल तर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल. ओके. तर अशा प्रकारे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग वापरला जातोय. तर आपले इम्परेटिव्ह सेंटेन्स ही सुद्धा टाइप्स क्लिअर झालेली आहे. तर आता आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. आता आपले पुढचे टाइप्स लेट्स टॅग. याचे आता आपण डेफिनेशन बघूया. तर याची काय डेफिनेशन आहे व्हेन द मेन सेंटेन्स when the main sentence is negative. जो मेन सेंटेन्स काय असेल जो मेन सेंटेन्स असतो तो काय असेल तर निगेटिव्ह असेल. आपल्याला त्याच्यात ऍड करायचा आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणून इथे लिहू क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह ऍड करायचा आहे आपल्याला. वी ऍड अ पॉझिटिव्ह
confirm or check information. To confirm or check information. When the main sentence is negative, जो आपला मेन सेंटेन्स असेल तो निगेटिव्ह असेल, आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे तर जो क्वेश्चन टॅग आहे, we add a question tag to confirm or check information. क्वेश्चन टॅग ऍड करून आपल्याला काय करायची आहे तर माहिती चेक करता येईल. मग समजा मी म्हणलं तो डॉक्टर नाही, he isn't a doctor. he isn't a doctor. is he? तो डॉक्टर नाही आहे का? म्हणजेच आता आपण काय केलं तर जो आपला मेन सेंटेन्स होता तो झाला निगेटिव्ह आणि त्याच्यात टॅग आपण कोणता ऍड केला तर पॉझिटिव्ह. म्हणजेच हा सेंटेन्स झाला एवढा निगेटिव्ह आणि हा टॅग झाला पॉझिटिव्ह. म्हणून हा काय असेल तर लेट्स टॅग असेल. एक्झाम्पल 2. They don't play cricket. They don't play cricket. ते क्रिकेट खेळत नाही. आणि मग खेळतात का? म्हणजेच अशा प्रकारचे सेंटेन्स काय असतील, असे टॅग काय असतील तर ते असतील क्वेश्चन टॅग. एवढं आपलं क्लिअर झालं. तर मग आता लेट्स टॅग झाल्यानंतर आपली जी शेवटची टाइप्स आहे ती टाइप आहे आय एम टॅग. याला आता आपण सुरुवात करूया. आता आय एम टॅग याची डेफिनेशन काय? When the main sentence begins with I am, the question tag is always aren't I, not I am not. आता याच्यात काय होणार आहे? समजा जर कोणता सेंटेन्स आय एम ने सुरू होतोय, कशाने? आय एम ने सुरू होतोय, आणि मग जो पुढचा सेंटेन्स आहे तो आय एम नॉट ने एंड होतोय, म्हणजेच नॉट ने एंड होतोय, निगेटिव्ह ने एंड होतोय, तर तो काय असेल? आय एम टॅग असेल. कशाने? तर निगेटिव्ह सेंटेन्स ने तो एंड होतोय आणि पॉझिटिव्ह ने स्टार्ट होतोय, तर तो काय असतो? आय एम टॅग. आणि आय एम ने तो सुरू होत असला पाहिजे. एक्झाम्पल, I am on time. I am on time. आता काय होतोय? हा सेंटेन्स काय होतोय तर आय एम ने सुरू होतोय, अरेंट आय, आणि डोंट पासून एंड होतोय, म्हणून तो काय असेल तर आय एम टॅग असेल. ओके, म्हणून तो काय झाला तर आय एम टॅग झाला. ही आपली लास्ट टाइप होती क्वेश्चन टॅगची. अशाच प्रकारे आपण क्वेश्चन टॅगच्या सगळ्या टाइप्स कंप्लीट केल्या. आणि जर इंग्लिश शिकायसाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल मध्ये ऍड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आणि जर तुम्हाला कायम आपल्या व्हिडिओपासून इंग्लिश शिकायची असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.